संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील कोंढार चिंचोली ते डिक्सळ पुलाचं काम येत्या 1 ते 2 दिवसात युद्ध पातळीवर सुरू होणार असल्याची माहिती कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी दिली आहे। या पुलासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून गेल्या वर्षी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली होती, परंतु उजनीचं पाणी यावेळी वाढल्यानं हे काम बंद करण्यात आलं होतं। या कामाची मुदत 3 वर्षांची आहे। सदर काम युद्ध पातळीवर चालू करण्यासाठी कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंखे यांनी कामाचे ठेकेदार राहुल पटेल पुणे यांच्याशी पाठपुरावा केला असल्याचं सांगितलं। पटेल यांनी सदर पुलाचं काम 1-2 दिवसात चालू करण्याचं आश्वासन दिलं असून पुलाचे सर्व कॉलम जून-जुलैच्या आत युद्ध पातळीवर पाणी पातळीच्या वर काढून शासनाची मदत घेऊन पुढील लॉन्चिंगचं काम जादाची यंत्रणा वापरून वेगात करणार असल्याचं साळुंखे यांना फोनवरून सांगितलं असल्याचं साळुंखे यांनी सांगितलंय। या कामाचं श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची चढाओढ लागल्याचं चित्र दिसून येत आहे। सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र हे काम जलद गतीनं सुरू करण्याची मागणी होत आहे। माजी सरपंच देविदास साळुंखे आणि ठेकेदार राहुल पटेल यांच्यातील दूरध्वनीवरील संवाद आपण पाहूयात। हाँ पटेल साहेब नमस्कार, देविदास साळुंखे बोलतोय। नमस्ते, बोला। कधी चालू करताय काम आता डिक्सळ पुलाचं? होईल आता, टीम येईल माझी सोमवारी मंगळवारी येतील लोक। कारण आता उघड झालंय बऱ्यापैकी। सोमवारी मंगळवारी येतात लोक। सोमवार मंगळवार का? हो। जरा आता ह्या सीझनला जरा फास्ट जरा लक्षपूर्वक करा जरा। कारण परवा बी येऊन गेले लोक। काय जेवढी संधी वेळ मिळेल तेवढ्यात करावं लागेल साहेब, बाकी काय करणार आता। तो वाढून लोक वाढून टाकू आपण, पण ते जून पर्यंत जुलै पर्यंत चालू द्यायचं, जोपर्यंत भरतं पाणी तोपर्यंत तर करत राहू। पिलर तर काढून घ्यायचे वर सगळे। चालतं, तेच महत्वाचं आहे आता, पाण्याच्या वर काढणं गरजेचं आहे। हा, पिलर एकदा वर आले ना वरचं बघू मग कसं करायचं, लॉन्चिंग करायचं काहीतरी, गव्हर्नमेंटची मदत घेऊन करू। हा चालतंय। आणि मग सोमवारपर्यंत द्या यंत्रणा लावून। हो, सोमवारी 19 काय तारीख आहे? 21 आहे ना? हा, पाटील कधी येणार आहे? आज 18 आहे, उद्या 19 ला 21 हा 19 ला चालते। ठीक आहे, चालते, ठीक आहे, ओके, गुड नाईट। पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन डिक्सळ पूल कंपोज झाल्यामुळं बऱ्याच दिवसाच्या मागणीनंतर गेल्या 2 वर्षापूर्वी या नवीन पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 55 कोटीचा निधी मंजूर झाला होता। गेल्या वर्षी या पुलाचं काम चालू झालं होतं, परंतु उजनीची पातळी वाढताच ह्या पुलाचं काम बंद पडलं। एकूण या पुलाच्या कामाची मुदत 3 वर्षाची आहे। आता 18 महिने झाले तरी या पुलाचं काम अजून तळाच्या बाहेर आलेलं नाही आणि ह्या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशा प्रकारची मागणी या भागातून आता जोर धरू लागली आहे। तर या पुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंखे आपल्याशी जोडून आहे। आपण त्यांच्याकडनं नक्की ह्या पुलाच्या कामाविषयी, मुदतीविषयी आणि कधी चालू होणार आहे याविषयी माहिती घेणार आहे। त्यांनी संबंधित ठेकेदारांना दूरध्वनीवरून त्यांचं बोलणं झाले। नक्की साळुंखे साहेब, काय परिस्थिती? सध्या कोंढार चिंचोली डिक्सळ या नवीन पुलाच्या कामासाठी चालू करणे कामे मध्यंतरी 1 महिनाभरापूर्वी मी सहाय्यक मुख्य अभियंता ठाणगे साहेब यांच्याशी गाठभेट घेतली पुण्याच्या ऑफिसमध्ये, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ऑफिसमध्ये। तर त्यांना काम चालू करण्याच्या संदर्भात कल्पना दिली। त्यावेळेस त्यांनी असं आश्वासन दिलं, त्यांनी माझे कार्यकारी अभियंता अकलूज यांना फोन केला आणि फोनद्वारे त्यांना सांगितलं संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून प्राप्त परिस्थितीत काम चालू करण्याच्या सूचना द्या, अन्यथा दंडाच्या कारवाईस पात्र राहताल म्हणून अशा पद्धतीची नोटीस द्या म्हणून सांगितलं होतं। तदनंतर या पुलाची कामाची मुदत किती वर्षी? या पुलाच्या कामाची मुदत 36 महिन्यांची आहे। 3 वर्षाची मुदत दिलेली, साधारणतः 17-18 महिने होत आलेत। आता पाणी पातळी कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे प्राप्त परिस्थितीत काम चालू होणे गरजेचं असल्या कारणाने मध्यंतरी मागल्या 2-3 दिवसात मी संबंधित ठेकेदार राहुल पटेल यांना फोन करून त्यांची संपर्क साधला असता त्यांनी सोमवार मंगळवार इतकं काम चालू करू असे आश्वासन दिलेलं आहे। तर हे होते या गावचे माजी सरपंच देविदास साळुंखे।
यांनी दूरध्वनीवरनं संबंधित ठेकेदाराशी संवाद साधला आहे आणि एवढ्या 2-3 दिवसात हे काम चालू होण्याची त्यांनी आश्वासन दिले. मी कॅमेरामॅन राहुल पोटपटेसह विजयकुमार गायकवाड, करमाळा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.